आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून तयार होणारी कुरकुरीत आणि खमंग अशी बटर चकली रेसिपी दाखवणार आहे। करायला अतिशय सोपी आणि कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात आणि 100% क्रिस्पी अशी ही चकली तयार होते। तुम्ही जरी पहिल्यांदाच चकली तयार करणार असाल तरी माझा हा व्हिडिओ पाहून तुम्ही ती 100% क्रिस्पीच बनवाल अशी मला खात्री आहे। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही बटर चकली कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं मी 1 किलो तांदूळ दळून आणलेले आहेत आणि दळताना त्यामध्ये 100 ग्रॅम उडदाची डाळ भाजून टाकली होती आणि आता त्या पिठातील या वाटीने मोजून मी 3 वाट्या तांदळाचं पीठ इथं घेतलेलं आहे। चकलीसाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरी देखील चालेल। आणि यामध्ये मी उडदाची डाळ टाकली आहे। उडदाच्या डाळीमुळे चकली खमंग आणि कुरकुरीत होते, तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता। आणि इथं मी कोलम तांदूळ वापरलेला आहे, ज्या तांदळाचा भात सुट्टा होतो असं कुठलाही तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता। तर आता इथं आपलं हे पीठ तयार आहे। आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि ज्या वाटेने मोजून आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने मोजून 3 वाट्या पाणी या कढईमध्ये टाकूयात। पाणी थोडंसं गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 3 चमचे बटर टाकायचं आहे। तर 1-1 इंचाचे असे हे 3 बटरचे क्यूब्स आहेत ते मी या पाण्यामध्ये टाकलेले आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचे पाव चमचा हिंग, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा लाल मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर 1 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊयात। तर पहा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर सगळं पीठ मी एकदमच या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी लाटण्याची मदत घेतली आहे। लाटणं वापरल्यामुळे पीठ मिक्स करायला अगदी सोपं जातं। तर पहा, याप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं हटून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एकदा पीठ पाण्यामध्ये टाकून झालं आणि थोडंसं मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करायचा, कारण पाण्याला चांगली उकळी आलेली असते आणि या उकळलेल्या पाण्यातच आपलं हे पीठ चांगलं वाफून निघतं, याची चांगली उकड काढली जाते। तर पहा, आता मी लाटणं बाजूला काढून घेते आणि उलटण्याच्या मदतीने हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर पहा, 3 वाटी पिठासाठी 3 वाट्या पाणी अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आपलं झालेलं आहे। आणि पहा, आपलं पीठसुद्धा अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण यातलं उलटणं बाहेर काढून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूयात। तर झाकण ठेवून 20 मिनिटे हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे अगदी व्यवस्थित असं वाफेवर उकडलं जातं। तर पहा, 20 मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं व्यवस्थित असं मोकळं करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका परातीमध्ये हे मी पीठ काढून घेते। पहा, याप्रमाणे। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मळून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ अजूनही गरम आहे, तर हळूवारपणे आपल्याला ते मळून घ्यायचे। जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथं पाण्याचा हात घेऊ शकता, पण मला पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही। आणि पहा, अगदी खूप छान असा गोळा आपला पिठाचा मळून तयार झालेला आहे। आता याच्यावर मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिट हे असंच मुरत ठेवायचं आहे। आणि पहा, 10 मिनिटानंतर आपल्याला आता याची चकली तयार करायची आहे। तर यातला थोडासा पिठाचा गोळा मी घेतला आहे आणि हातावर पुन्हा थोडासा व्यवस्थित मिक्स करून त्याचा एकसारखा असा गोळा तयार करून घेतला आहे। आणि आता इथं मी एक चकली तयार करायचा साचा म्हणजे सोऱ्या घेतलेला आहे। तर ज्या साच्याने तुम्हाला चकली तयार करायला सोपी जाईल असा कोणत्याही प्रकारचा साचा तुम्ही इथं वापरू शकता। तर पहा, सोऱ्यामध्ये मी पीठ चांगलं दाबून असं भरून घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला चकली तयार करून घ्यायची आहे। तर एका पोळपाटावर मी चकली तयार करण्यासाठी घेतलेली आहे। पीठ
थोडंसं साच्यातून बाहेर आलं की पुढचं त्याचं टोक जे आहे ते चिटकून घ्यायचं आणि याप्रमाणे मस्त गोलाकार जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी चकली तयार करून घ्यायची। तर पहा अगदी सुंदर अशी आपली इथं चकली तयार झालेली आहे। आता आणखी काही चकल्या इथं मी तयार करून घेते। तर पहा अगदी काटेदार अशी आपली इथं चकली छान तयार झालेली आहे। आपलं पीठ अगदी परफेक्ट असं इथं तयार झालेलं आहे। या चकल्या तुम्ही मुलांच्या मधल्या वेळेतल्या खाऊसाठी तसेच दिवाळीसाठी किंवा गौरी गणपतीच्या फराळासाठी सुद्धा करू शकता। दिसायला अतिशय आकर्षक अशी ही चकली तयार होते आणि चवीला सुद्धा तितकीच खमंग आणि कुरकुरीत होते। तर आता चकली तळण्यासाठी इथं गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण चकली तळण्यासाठी सोडून घेऊयात। तर पहा याप्रमाणे तुम्ही एका वेळी 2 किंवा 3 चकल्या सुद्धा तेलामध्ये सोडू शकता। आणि आता चकली आपण तेलात सोडल्याबरोबर लगेचच ती पलटी करायची नाही, तर झाऱ्याने याप्रमाणे त्यावर थोडं थोडं तेल शिंपडायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने चकली चांगली भाजली जाते। आणि 1-2 मिनिटे चांगली तळून झाल्यानंतर आपल्याला ही चकली पलटी करायची आहे। तर पहा लगेचच आपल्या झाऱ्याला जाणवतं की चकली कडक झालेली आहे, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित पलटी करता येते आणि ती वाकडी तिकडी अशी होत नाही। आणि 1-2 वेळा पलटी करत आपल्याला ही 3 ते 4 मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर चकली तळून घ्यायची आहे। गॅस जास्त मोठा ठेवला तर वरून चकलीचा कलर लगेचच बदलतो आणि आतून ती कच्ची राहू शकते, म्हणून गॅसच्या मध्यम आचेवरच आपल्याला चकली तळायची आहे। तर पहा याप्रमाणे चकलीवर येणारे तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे। तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय चकलीला कलर सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आणि या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत, अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या तयार होतात। आता उरलेल्या चकल्या सुद्धा मी याप्रमाणेच तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही एकदा याप्रमाणे नक्कीच बटर चकली करून पहा, तुमची चकली 100% क्रिस्पीच होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर पहा अगदी सुंदर खुसखुशीत खमंग काटेदार अशी आपली तांदळाच्या पिठाची बटर चकली इथं तयार झालेली आहे। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, आवाज ऐका। तर पहा तुम्ही पाहू शकताय तोडल्यानंतर आतून सुद्धा ती अगदी पोकळ अशी तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा। आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।